हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण हे सुंदर असे छोटेसे फुलाचे आसन शिकणार आहोत। याचा इनर डाया 8 इंच लांब आहे आणि यावर तुम्ही कोणतीही मूर्ती किंवा शोपीस ठेवू शकता। व्हिडिओच्या शेवटी काही कलर कॉम्बिनेशन्स मी दाखवलेले आहेत, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग यासाठी मी हे 2 रंग घेतलेले आहेत। 4 प्लाय लोकर आहे, 1.6 mm क्रोशा हुक आणि एक सीझर। सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत। 4 साखळ्या करा आणि पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे इथे, म्हणजे एक रिंग तयार होईल। हे बघा, आता 3 साखळ्या केल्या म्हणजे आपला पहिला खांब झाला आणि आता अजून 15 खांब या रिंगमध्ये करायचे आहेत। टोटल आपल्याला 16 खांब करायचे आहेत। 16 DC इन ए रिंग। पहिला खांब 3 साखळ्यांचा आणि बाकीचे 15 खांब आपण करून घेऊ। झालेले आहेत। आता पहिल्या खांबाशी इथे स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता 3 साखळ्यांचा पहिला खांब करू आपण आणि पुढच्या गॅपमध्ये 2 खांब, 2 DC इन नेक्स्ट गॅप। आता पुढच्या गॅपमध्ये परत एक खांब करू आणि पुढच्या गॅपमध्ये 2 खांब। आता कंटिन्यू हा राऊंड असंच करायचं आहे। एक खांब, पुढच्या गॅपमध्ये 2 खांब। चला मग हा राऊंड पूर्ण करू। हे बघा, माझा राऊंड पूर्ण झालेला आहे। टोटल 24 खांब झालेले आहेत आणि आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे बघा, आता परत 3 साखळ्या करायच्या आहेत म्हणजे आपला पहिला खांब झाला। परत 2 साखळ्या करायच्या गॅप म्हणून आणि आता पुढच्या गॅपमध्ये एक खांब करायचा। परत 2 साखळ्या गॅप म्हणून, पुढच्या गॅपमध्ये एक खांब। आता पूर्ण राऊंड हा असाच करायचा आहे। एक खांब, 2 साखळ्या, 1 DC, 2 चेन। हे बघा, खूप सोपा राऊंड आहे हा। चला तर मग हा राऊंड पूर्ण करू। हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे। आता शेवटच्या 2 साखळ्या करू आणि आपण 5 साखळ्या पहिले केल्या होत्या त्याच्यातल्या 3ऱ्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडायचं आहे इथे अशा पद्धतीने। हे बघा, आता एक साखळी करू आणि हा दोरा कट करून घेऊ। आता नवीन रंग जोडून घेऊ। कुठल्याही एका गॅपमध्ये आपण हा रंग जोडत आहोत। तुम्ही स्लिप नॉट करून जोडा किंवा अशा पद्धतीने जॉईंट केलं तरी चालेल। हे बघा, 3 साखळ्या करू म्हणजे पहिला खांब झाला। अजून एक खांब करू त्याच गॅपमध्ये। आता 2 साखळ्या करायच्या आहेत आणि अजून 2 खांब त्याच गॅपमध्ये करायचं आहे। म्हणजे आपण एकाच गॅपमध्ये 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब केले आहे। एक प्रकारचा हा शेल तयार झाला आहे। एक साखळी गॅप म्हणून आणि आता एक गॅप सोडून दुसऱ्या गॅपमध्ये 2 खांब, 2 साखळ्या, 2 खांब।
परत एक साखळी गॅप म्हणून हे बघा अशा पद्धतीने दिसेल. आता एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये 2 खांब, 2 साखळ्या, 2 खांब, 2 DC, 2 चेन, 2 DC. हा राऊंड सुद्धा खूप सोपा आहे. एक साखळी गॅप म्हणून एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये परत 2 खांब, 2 साखळ्या, 2 खांब. परत एक साखळी. हे बघा अशा पद्धतीने दिसेल. हा आपण राऊंड आता पूर्ण करूया. हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. आता एक साखळी करा आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. आता अजून एक स्लिप स्टिच करू म्हणजे आपण 2 चेनच्या गॅपमध्ये येऊ. हे बघा आता 3 साखळ्या करू म्हणजे पहिला खांब होईल. अजून एक खांब करू आणि तिसरा. 3 खांब करत आहोत. हे बघा 3 खांब, 2 साखळ्या आणि परत 3 खांब त्याच गॅपमध्ये. पहिले आपण 2 खांब, 2 साखळ्या, 2 खांब करत होतो. आता 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब असा हा राऊंड पूर्ण करायचा आहे. एक साखळी गॅप म्हणून आणि आता पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये इथे 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब. एक साखळी गॅप म्हणून हे बघा अशा पद्धतीने दिसेल. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. हे बघा हा राऊंडसुद्धा माझा पूर्ण झालेला आहे. आता एक साखळी करायची आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं. चुकून शूट करताना माझ्याकडून 2 साखळ्या झाल्या आहेत तर तुम्ही एकच साखळी करा. आता अजून 2 स्लिप स्टिच करायच्या आहेत. 1 आणि 2 म्हणजे आपण 2 चेनच्या गॅपमध्ये आलेलो आहोत. आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला. अजून 2 खांब करा. टोटल 3 खांब करायचे आहेत. हे बघा नंतर 2 साखळ्या आणि परत 3 खांब सेम गॅपमध्ये. आधी जसा राऊंड केला तसाच हा राऊंड आहे. आता एक साखळी करू गॅप म्हणून. हे बघा शेलवर शेल आपले व्यवस्थित येत आहेत. आता हा राऊंड पूर्ण करू. हा सुद्धा माझा राऊंड पूर्ण झालेला आहे. एक साखळी करू आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घेऊ इथे. आता परत 2 स्लिप स्टिच करायचे आहेत. आपण 2 चेनच्या गॅपमध्ये आलेलो आहोत. आता 3 साखळ्या करू. पहिला खांब झाला. अजून 2 खांब करू म्हणजे 3 खांब होतील. आता 3 साखळ्या करायच्या आहेत आपल्याला. आधी 2 साखळ्या करत होतो. आता आपल्याला 3 साखळ्या करायच्या आहेत. परत 3 खांब एकाच गॅपमध्ये. हे बघा एक साखळी आणि आता परत पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये इथे 3 खांब, 3 साखळ्या आणि 3 खांब करायचे आहेत. 3 DC, 3 चेन, 3 DC. एक साखळी. हे बघा अशा प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करू. 3 DC, 3 चेन, 3 DC. हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झाला आहे. एक साखळी मी बनवलेली आहे आणि आता पहिल्या खांबाशी इथे स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे. आता 2 चेनच्या गॅपमध्ये येण्यासाठी 2 स्लिप स्टिच करू. हे बघा
आणि आता आपला शेवटचा राऊंड आहे. तुम्हाला हा रुमाल हवा तितका मोठा करू शकता, शेलवर शेल वाढवून ताटावरचा रुमाल करू शकता. आता आपल्याला या गॅपमध्ये 10 खांब करायचे आहेत. 10 DC इन सेम गॅप. आता आपण छोटे आसन बनवत आहोत. शेलवर शेल वाढवत गेले की तुमचा हा ताटावरचा रुमाल तयार होईल. हे बघा 10 खांब झालेले आहेत बनवून. एक साखळी. हे बघा अशा पद्धतीने हा राऊंड असणार आहे. आता पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये परत 10 खांब करून घ्यायचे आहेत. आणि 10 खांब झाले की एक साखळी करायची कॅप म्हणून. हे बघा अशा पद्धतीने हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. आता एक साखळी करू आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घेऊ. अजून एक साखळी करू आणि हा धागा कट करू. हे बघा हे आसन आपलं पूर्ण झालं आहे. आता मी बॉर्डर करणार आहे. ते ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल करायचे तर नका करू, पण मी दाखवते बॉर्डर कशी करायची ते. हे बघा आता हा जो पहिला खांब आहे, आपण 10 खांब केले त्यातला पहिला खांब, त्याच्यावर आपल्याला नवीन रंग जोडायचा आहे. मध्ये मी पांढरा रंग यूज केला म्हणून बॉर्डरसुद्धा मी पांढऱ्या रंगानेच करत आहे. आता स्लिप स्टिच करा, एक साखळी करा आणि त्याच गॅपमध्ये सिंगल क्रोशा करायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता प्रत्येक गॅपमध्ये सिंगल क्रोशा करायचा आहे. आता आपण एक चेनच्या गॅपमध्ये आलेलो आहोत. तिथे सुद्धा आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. आता 2 साखळ्या करू आणि आता जरा वेगळ्या पद्धतीने आपल्याला बॉर्डर करायची आहे. ती आपल्याला वरतून खाली आणायची आहे अशा पद्धतीने. तुम्ही रुमाल असा धरा आणि खाली आपण एक चेनची गॅप केली होती तिथे सिंगल क्रोशा करायचा आहे अशा पद्धतीने. आणि थोडा हात सैलच ठेवा. 2 साखळ्या करा, परत एक चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा. आता वरतून खाली आपण बॉर्डर करत आहोत. हे बघा 2 साखळ्या केल्या आणि इथे सिंगल क्रोशाने जॉईन केलं. 2 साखळ्या केल्या परत आणि त्याच्या खाली सिंगल क्रोशाने जॉईन केलं. परत 2 साखळ्या आणि खालती 2 पांढरे खांब आहेत. हे बघा त्याच्यामध्ये सुई अशी घालून सिंगल क्रोशा. 2 साखळ्या. हे बघा अशा प्रकारे आपण वरतून खाली बॉर्डर करत आलेलो आहोत.
आणि बॉर्डरमुळे त्या पाकळ्या उठून दिसतात, जास्त छान दिसतात. आता आपण मध्ये सेंटरला आलेलो आहोत. आता परत खालून वर जायचं आहे. हे बघा, आता वरती सिंगल क्रोशाने जॉईन करत वर यायचं आहे. अशा पद्धतीने परत 2 साखळ्या, परत वरच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा, 2 साखळ्या, वरच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा, 2 साखळ्या, सिंगल क्रोशा. आणि आता इथे शेवटी सुद्धा सिंगल क्रोशा. हे बघा, अशा पद्धतीने दिसेल. आता हे जे 10 खांब केले होते त्यावर आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. 1 2 अशा प्रकारे आपल्याला सिंगल क्रोशा करून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, ह्या आसनासाठी वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन मी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेले आहेत, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
अशा प्रकारे आता बॉर्डर आपल्याला वरतून खाली आणि खालून परत वर अशा रीतीने पूर्ण करायची आहे. हे बघा, मी बॉर्डर पूर्ण केलेली आहे. किती सुंदर दिसतंय बघा. आणि शेवटी एक आपण साखळी केली होती सुरुवातीला, त्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. इथे एक साखळी करू आणि हा दोरा कट करून घेऊ. आता हे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते लपवून कट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही हे छोटे फुलाचे असं नक्की बनवा. आणि मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आवडल्यास लाईक, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा. थँक्यू.